नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर। आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित या विषयाअंतर्गत गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय व त्यावरील उदाहरणे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ। सो लेट्स गेट स्टार्टेड। ओके स्टुडंट्स, सुरुवातीला आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय जे आपण इयत्ता 6वी पासून शिकत आलोय ते थोडंसं रिकॉल करून घेऊया। दिलेल्या दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजे गुणोत्तर होय। सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजे काय? आपण गुणोत्तर कधीही शोधत असताना किंवा मांडणी करत असताना त्याची राशी एकसारखी असावी लागते। राशी एकसारखी असावी लागते याचाच अर्थ काय? समजा लांबीचं गुणोत्तर हे लांबीशीच घेणार आपण। एका रेषाखंडाची लांबी 10 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या रेषाखंडाची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर लांबी यांचंच आपण गुणोत्तर काढणार। वजनाचं वजनाशी गुणोत्तर काढणार, किमतीचं किमतीशी गुणोत्तर काढणार। त्यामध्ये सुद्धा एकक एकसारखी असावी लागतात। म्हणजेच काय, दोन सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी ज्याला आपण गुणोत्तर म्हणतोय, आणि ह्या 10चं 15ला किंवा 15चं 10ला जे गुणोत्तर आहे ते आपण 10s 15 किंवा 15s 10 या पद्धतीने लिहितो। हे विसर्ग चिन्ह देतो, हे गुणोत्तर दर्शवण्यासाठी वापरण्यात असणारे चिन्ह आहे। आता यामध्ये कधी 10चं 15ला गुणोत्तर काढलं जातं, कधी 15चं 10ला काढलं जातं। म्हणजेच काय, ए व बी या संख्यामध्ये ए चे बी शी गुणोत्तर काढायचं असेल, ए चे ज्याचे तो अंशाला, बी शी ज्याच्याशी तो छेदाला, म्हणजे ए चे बी शी गुणोत्तर असतं, म्हणजेच ए छेद बी म्हणजेच एस बी या पद्धतीने ते लिहिलं जातं। याच्या उलट जर बी चे काढायचे असेल तर बी अंशाला घेणार आपण, ए शी काढणार असू तर ए आपण छेदाला घेणार, म्हणजे बी चे ए शी गुणोत्तर हे लिहित असतानाच आपण 20a या पद्धतीने लिहितो। नेहमी गुणोत्तर काढत असताना समजा मी 10 चे 15 शी गुणोत्तर काढलं, याचाच अर्थ अंशाला 10 छेदाला 15। आपण या अपूर्णांकाला जेवढा भाग जातो तेवढा लावतो, म्हणजेच याचं अतिसंक्षिप्त रूप घेतो। याचा जो रिड्यूस्ड फॉर्म असतो तो आपण फाइंड आउट करतो। म्हणून इथं म्हटलेलं आहे कोणतेही गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात लिहितात। आता अतिसंक्षिप्त रूप म्हणजे समजा इथं भाग लावला, 5 दुनी 10 5 त्रिक 15, म्हणजेच हे गुणोत्तर 2s 3 आलं, म्हणजे फायनल आन्सर 2:3 या पद्धतीने आलं। आता हे 10 रुपये आहेत किंवा 10 सेंटीमीटर आहे, 15 सेंटीमीटर आहे, ज्या पद्धतीनं 10 आणि 15ला भाग लावला त्या पद्धतीनं सेंटीमीटरला सेंटीमीटर सुद्धा कॅन्सल होतं, म्हणजे फायनल जे आन्सर राहणार आहे त्याला एकक असत नाही। म्हणून हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, गुणोत्तराला एकक नसते। तर ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत। कोणकोणत्या गोष्टी जरा लक्षात घ्या। गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात, ज्याचे तो अंशाला ज्याच्याशी तो छेदाला। गुणोत्तर हे अतिसंक्षिप्त रूपात लिहिलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला एकक नसतं। आता याच गुणोत्तरावर आधारित जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक गुणोत्तरांचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला प्रमाण ही संकल्पना पुढे येते। त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ। प्रमाण म्हणजेच दोन गुणोत्तरांचा समानपणा। दोन गुणोत्तरे जर सारखी असतील तर ती प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो। ए छेद बी व सी छेद डी ही दोन गुणोत्तरे जर समान असतील तर आपण असं म्हणू शकतो की हे ए बी सी डी या ज्या 4 संख्या आहेत या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं। आता जेव्हा ह्या एबीसीडी या 4 संख्या प्रमाणात आहेत याचाच अर्थ काय, ही गुणोत्तर सारखी आहेत, म्हणजे पहिलं गुणोत्तर बरोबर दुसरं गुणोत्तर, म्हणजेच ए छेद बी आणि सी छेद डी यांचं जे गुणोत्तर आहे ते सेम आलं, म्हणजे याचा अतिसंक्षिप्त रूप आणि याचा अतिसंक्षिप्त रूप एकच येतं। याचाच अर्थ या ए न डी ला गुणलं आणि बी न सी ला गुणलं तरी तो गुणाकार सेम येणार, म्हणजेच ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी। आता हे ए आणि जे डी आहे ती अंत्यपद आहेत, कारण ए म्हणजे सुरुवातीचं पद, डी म्हणजे शेवटचं पद, म्हणजे ही अंत्यपद आली, आणि बी व सी ही मध्यम पद आली। म्हणून असं म्हटलं जातं की अंत्यपदाचा गुणाकार आणि मध्यम पदाचा गुणाकार सेम आहे। म्हणजे जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा आपण असं म्हणायचं आहे की अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार। आता 4च्या ऐवजी 3च संख्या प्रमाणात असतील तर समजा ए बी सी या 3 संख्या प्रमाणात आहेत, गुणोत्तर 2 दाखवताना 4 संख्या लागतील, म्हणजे एक संख्या कोणती तर रिपीट घ्यावी लागेल, मग ती म्हणजे मधलं पद हे रिपीट घेतलं जातं। म्हणजेच ए छेद बी यामध्ये पण बी आहे आणि बी छेद सी यामध्ये पण बी आहे, बी हे पद 2 वेळा घेतलं,
कारण तीन संख्या फक्त प्रमाणामध्ये आहेत. म्हणजेच काय, जर ए छेद बी आणि बी छेद सी जर समान असेल तर इथं पण आपण असाच गुणाकार म्हणणार. ए आणि सी चा गुणाकार म्हणजे बी आणि बी चा, म्हणजेच बी वर्ग. म्हणजेच बी वर्ग बरोबर ए गुणिले सी. ए गुणिले सी म्हणजे पुन्हा अंत्यपदाचा गुणाकार. फक्त मध्यमपद इथे एकच आहे, मग त्याचाच दोन वेळा गुणाकार म्हणजे ज्याला आपण त्याचा वर्ग असं म्हणतो. म्हणून तीन संख्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की अंत्यपदाचा गुणाकार म्हणजेच मधल्या पदाचा वर्ग. किंवा याच्या उलट बोलूया, जर मधल्या पदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकार एवढा असेल तर हे ज्या तीन संख्या आहेत त्या परंपरित प्रमाणात आहेत असं म्हणतात. चार संख्या असतील तर त्यांना आपण प्रमाणात म्हटलं, तीन संख्या असतील तर त्यांना परंपरित प्रमाणात म्हणजेच कंटिन्यूड प्रपोर्शन असं म्हणतं. कारण असं आहे पहा की हा बी पुढे कंटिन्यूड झालेला आहे, म्हणजेच या प्रमाणाला आपण परंपरित प्रमाण म्हणणार. आता याचा वापर उदाहरणामध्ये कशा पद्धतीने करायचा ते तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण घेतल्यावर लक्षात येईल. प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. पहिला प्रश्न काय पहा, 15/28 या अपूर्णांकाचे 45/49 असणारे गुणोत्तर किती? आपल्याला गुणोत्तर विचारले पण मुळातच हे अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. अपूर्णांक नसेल तर आपण काय करतो पहा, ए चे बी शी म्हणजे अंशाला ए असतो छेदाला बी असतो, म्हणजे ए चे बी शी गुणोत्तर असं काढतो. हेच गुणोत्तर आपण असंही लिहू शकतो, ए भागिले बी. आपण या रूपामध्ये अपूर्णांक लिहिले तर आपल्याला सोडवायला सोपं जाईल. म्हणजे आपण कसं लिहायचं बघा, या अपूर्णांकाचे म्हणजे हा अंशाला म्हणजे सुरुवातीला 15/28 याचे म्हणून इथं भागिले करतो आपण. कोणाशी? 45/49 असणारं गुणोत्तर. म्हणजेच हे असं उभं लिहिण्याच्या ऐवजी आपण हे आडवं लिहिलेलं आहे. आता हा भागाकार आहे म्हणजेच उलटून गुणाकार आहे, म्हणजे भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहिलं तर आपण पुढील संख्या जी आहे त्याची गुणाकार व्यस्त घेतो, म्हणजेच 49/45 होईल. पहिला अपूर्णांक 15/28 आहे असा राहील. म्हणजे हेच गुणोत्तर या पद्धतीने लिहिलं. आता गुणाकारामध्ये अंश त्याचा भाग जात असेल तेवढा आपण लावतो. 15 × 15, 15 × 45, 7 × 28, 7 × 7 = 49 या पद्धतीने अंश त्याचा जेवढा भाग गेला तेवढा लावला. त्यानंतर अंशाचा गुणाकार अंशाला, 7 × 1 = 7, छेदाचा छेदाला, 4 × 3 = 12 म्हणजे 7 × 12 या पद्धतीने गुणोत्तर असेल, जो पर्याय क्रमांक 1 आहे. जर तुम्ही असं डायरेक्ट लिहिणार असाल 15/28 चे 45/49 गुणोत्तर किती तरी सुद्धा चालते. फक्त इथे एक काम करायचं, अशा वेळी जेव्हा अंश छेद असे 4 टप्प्यामध्ये संख्या असतात त्यावेळी सगळ्यात अंशाला घेत असताना ही संख्या आणि ही संख्या घ्यायची. म्हणजेच आपण याला 15 × 49 घेणार आणि छेदाला ह्या मधल्या उरलेल्या दोन संख्या असतात म्हणजेच 28 × 45 घेणार. हे पुन्हा जरी सोडवत गेलं तर 15 × 1 = 15 त्रिक, 7 चौक 7 7 या पद्धतीने पुन्हा फिरून हे उत्तर 7/4 × 12 याच पद्धतीने येत असतं. यापुढील उदाहरण काय पहा, ए चा 2/5 भाग व बी चा 3/4 भाग समान असल्यास ए चे बी शी गुणोत्तर किती असं विचारलंय. ए चे बी शी गुणोत्तर म्हणजेच ए ला बी किती किंवा ए छेद बी किती असा त्याचा अर्थ असतो. आपल्याला जो भाग समान दिलेला आहे तो आपण लिहून घेऊया. ए चा म्हणजेच ए गुणिले 2/5 भाग हा समान आहे कुणाला? बी चा 3/4. इथपर्यंतचा भाग समजतो का पहा. ए चा 2/5 व बी चा 3/4 भाग हे समान आहेत. आम्हाला हे गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे अंशाला ए आलं पाहिजे, छेदाला बी आलं पाहिजे, म्हणजे ए आणि बी हे एका बाजूला आलं पाहिजे. उरलेल्या संख्या एका बाजूला आपण घालवूया. म्हणजेच ए डावीकडे तसंच राहू दे, बी उजवीकडला डावीकडे आला, गुणिलेचा भागिले झाला. हा 3/4 तसाच असेल. आता हा जो 2/5 आहे तो उजवीकडे गेला, तो भागिले झाला म्हणजेच उलटून गुणिले झाला. म्हणजे 2/5 इकडे भागिले होतो म्हणजेच भागिलेच्या ऐवजी गुणिले लिहिलं आपण आणि 2/5 चा गुणाकार व्यस्त 5/2 लिहिलं. आता इथं गुणाकारामध्ये अंश त्याचा भाग जात असेल तर लावायचा, इथं जात नाही आहे भाग, म्हणजेच अंशाचा गुणाकार 3×5 = 15 तसाच राहील. 4 × 2 = 8 छेदांचा गुणाकार तसाच राहील. म्हणजेच ए छेद बी चं जे गुणोत्तर असेल ते 15 ला 8 या पद्धतीने असेल, जो पर्याय क्रमांक आपला 4 नंबरचा आहे. हे गुणोत्तर समान दिलेलं आहे आणि ए चं बी शी विचारलेलं आहे. समजा याच उदाहरणामध्ये जर बी चे ए शी गुणोत्तर विचारलं तर बी तिथंच ठेवा. समजा याच उदाहरणामध्ये आता धरून चालूया, 2a × 2/5 आणि b × 3/4 आहे. आम्हाला बी चे ए शी विचारलं म्हणजे बी तिथंच ठेवणार, आपण ए उजवीकडे शिफ्ट करणार. मग हा जो 2/5 आहे तो तसाच राहील. हा 3/4 इकडे आल्यानंतर 4/3 होईल. मग यांचा पुन्हा भाग जात नसेल तर 4 × 2 = 8 5 × 15 म्हणजेच बी ला ए चं गुणोत्तर जे येणार आहे ते 8 × 15 ह्या 15/60च्या उलट येणार आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता किंवा इथं एस बी शोधून पुन्हा त्याचा बी सी ए देऊ शकतो. फक्त आपण त्या बाजू बदलायचे तेवढे लक्षात ठेवायचं. यापुढील उदाहरण काय पहा,
2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? इथे गुणोत्तर शोधत असताना इथे एकक दिलेले आहे ते म्हणजे डेकालिटर आणि इथं दिलेले आहे ते डेसिलिटर. एकक एकसारखे असायला पाहिजे तरच आपण गुणोत्तर काढू शकतो, अन्यथा एकक एकसारखी करून घ्यायची आणि मगच गुणोत्तर काढायचं. आता आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की जो लिटर आहे त्याचे 10 भाग केले की डेसिलिटर तयार होतो, त्याचा 10 भाग केले की सेंटी तयार होतो, त्याचे 10 भाग केले की मिली तयार होतो. सेम वे लिटरची 10 पट केली की डेका, त्याची 10 पट केली की हेक्टो आणि त्याची 10 पट केली की किलो, हे आपल्याला माहित आहे. यानुसार आपल्याला कन्व्हर्जन सोपी जातात. म्हणजे काय करू शकतो पहा, पहिल्यांदा दिले 2.7 डेका, याचा दशक एकक स्थान जे आहे ते 2 आहे, डेकाच्या खाली 2 यायला पाहिजे. 2.7 म्हणजेच हे 2.7 डेकालिटर, याचाच अर्थ 27 लिटर. इथं डेकाच्या इथं एकक स्थान असताना 2 डेकालिटर झालं. हे जर इथं पाहिलं तर हे 27 लिटर झालं. हे जर इथं पाहिलं तर 270 डेसिलिटर झालं. हा भाग समजतो का पहा, 2.7 डेकालिटर म्हणजेच 27 लिटर म्हणजेच 270 डेसिलिटर म्हणजेच 2700 सेंटीलिटर, या पद्धतीने आपण सांगायचं आहे. आणि दुसरं जे आहे ते 45 डेसिलिटर, यामध्ये एकक स्थान 5 आहे म्हणजे डेसीच्या ठिकाणी 5 आला पाहिजे. हा 45 डेसिलिटर. म्हणजे याचा अर्थ आम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की 2.7 डेकालिटर असतो, याचाच अर्थ 270 डेसिलिटर आहे. मग आता 270 डेसिलिटरचं 45 डेसिलिटरशी गुणोत्तर काढायचं आहे, म्हणजे 270चे 45शी एकक एकसारखं झालं की गुणोत्तर काढायला घ्यायचं. इथं आपण 9 भाग लावला तर 9 5 45, 9 त्रिक 27, 0 आहे असा. 30ला पुन्हा 5 भाग लावला, 5 1 5, 5 6 30, म्हणजे 6 ला 1, या पद्धतीने गुणोत्तर मिळेल, जो पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही दोघांची एककच एकसारखी केली, दोघांना पण डेसिलिटरमध्ये केलं. तर या पद्धतीने कळत असेल तर एक काम करूया, डेकामधून डेसीमध्ये जायचं म्हणजे 10 आणि 10 म्हणजे 100 गुणावं लागेल, उजवीकडे जायचं आहे म्हणजे. मग 100 गुणायचं, याचाच अर्थ 2.7 ला 100 गुणलं म्हणजे 2 पॉईंट पुढे गेला, म्हणजेच 270 डेसिलिटर झालं. मग 270 डेसिलिटरचं 45 डेसिलिटरशी गुणोत्तर काढायचं आहे, म्हणून त्या दोघांचा भागाकार केला, आपल्याला ते उत्तर मिळून आलं. यापुढील उदाहरण काय पहा, सोनल व कोमल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 6:5 आहे. सोनलचं 6 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष होतं, तर कोमलचं 5 वर्षानंतरचं वय किती असेल असं विचारलेलं आहे. आपल्याला 6 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर अशा 2 कंडिशन दिलेल्या आहेत. समजा हे आजचं वय इथं असेल, आपण सोनल आणि कोमल या दोघींच्या वयांचा विचार करू. सुरुवातीला इथे मी सोनल लिहितो, सोनल आणि दुसरी आहे ती कोमल, या दोघींच्या वयांचा विचार करता जे आजच्या वयांचं गुणोत्तर आहे ते 6 ला 5 आहे. याचा अर्थ हिचं वय 6x वर्ष असेल तर हिचं वय 5x वर्ष, कारण 6:5 म्हणजे ते अतिसंक्षिप्त रूप देऊन आले. उदाहरणार्थ एकीचं वय 30 वर्ष असेल, एकीचं वय 25 वर्ष असेल, भाग लावल्यानंतर 5 5 25, 5 6 30, म्हणजे असं गुणोत्तर अतिसंक्षिप्त रूपात देऊन 6 ला 5 आलंय. म्हणजे जेवढी 6ची पट तेवढी 5च्या पटीत करावं लागेल. म्हणून सोनलचं वय 6च्या पटीत म्हणजे 6x, कोमलचं वय 5च्या पटीत म्हणजे 5x केलं आपण. आता आपल्याला इथं काही कंडिशन सांगितलेली आहे, एक म्हणजे 6 वर्षापूर्वी आणि दुसरी म्हणजे 5 वर्षानंतर, अशा 2 कंडिशन आहेत. मग आता आपल्याला काय सांगितले पहा, की जी सोनल आहे ती 6 वर्षापूर्वी 30 वर्षाची होती, म्हणजे 6 वर्षापूर्वीचा भाग बघितला तर ती 30 वर्षांची होती. तर ती कोमल जी आहे ती 5 वर्षानंतर किती असेल, म्हणजे इथलं आपल्याला वय विचारलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येईल की ही जर 6 वर्षापूर्वी 30 वर्षाची होती, याचाच अर्थ आज ती 6 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे सोनल आजचं वय सोनलचं 30 + 6 म्हणजे 36 वर्षांची आहे. पहा, सोनल 6 वर्षापूर्वी 30 वर्षांची होती, म्हणजे आज 30 + 6 म्हणजे 36 वर्षांची आहे, पण तो आज तिचं वय आपण 6x मानलंय. याचाच अर्थ 6x अर्थ 36 होतो, म्हणजेच x शोधला तर 6 इथं भागिले होईल, 36 / 6 म्हणजे 6च मिळेल, म्हणजे x 6 मिळाला. मग x 6 मिळाला म्हणजे 6 6 36, याचाच अर्थ सोनल आज 36 वर्षांची झाली आणि कोमल 6 पंचे 30 म्हणजे कोमल आज 30 वर्षांची झाली. म्हणजे यावरून दोघींची आपण आजची वय मिळवली. आम्हाला विचारलेलं आहे की कोमल अजून 5 वर्षांनी किती वर्षांची असेल, म्हणजेच आपण त्यासाठी 30 मध्ये अजून 5 वर्ष मिळवणार, म्हणजेच ते 35 वर्ष येईल. म्हणजे कोमल अजून 5 वर्षांनी 35 वर्षांची होईल, जो पर्याय क्रमांक 1 येतो. लक्षात आले का पहा, आजचं वय जे आहे ते गुणोत्तर 6 ला 5 दिले, म्हणजे सोनल 6x वर्षाची असेल तर कोमल 5x वर्षाची.
6 वर्षापूर्वीचं हिचं वय दिलं तर त्याच्यावरून आजचं लगेच मिळू शकते म्हणून आपण लगेच शोधलं. म्हणजे 6 वर्षापूर्वी 30 म्हणजे आज 30 मध्ये 6 मिळवलं 36 आलं. सोनल 36 वर्षाची म्हणजे 6 6 36 म्हणजे x चा अर्थ 6 आला. म्हणजे 5 संग 30 म्हणजे कोमल आज 30 वर्षाची आहे. म्हणजेच ती 6 वर्षापूर्वी 24 वर्षाची असेल आणि अजून 5 वर्षांनी ती 35 वर्षाची होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येतो. पुढचा प्रश्न पहा. 2 भावंडांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 6:7 होईल तर मोठ्या भावाचं 15 वर्षानंतरचं वय काय असेल? आपण एक एक टप्प्यामध्ये पाहूया. सुरुवातीला आजच्या वयांचं गुणोत्तर दिले. मी इथं आजचं वय लिहितोय. आजच्या वयांचं गुणोत्तर त्यांचं 4:5 आहे. म्हणजे लहान भाऊ जो आहे तो 4 वर्षाचा असेल तर मोठा जो भाऊ आहे म्हणजे लहान भाऊ आणि मोठा भाऊ या पद्धतीने आपण लक्षात घेऊ. यांचं गुणोत्तर 4:5 म्हणजे लहान भाऊ जर 4x वर्षाचा असेल तर मोठा भाऊ 5x वर्षाचा किंवा हा 4 वर्षाचा असेल तर हा 5 वर्षाचा असा त्याचा अर्थ होतो. आता पुढे त्यांनी असं सांगितलंय आणखी 10 वर्षांनी म्हणजे आजच्या नंतर पुढे आपल्याला 10 वर्ष जायला पाहिजे. म्हणजे अजून 10 वर्षांनी जर जे त्यांनी सांगितलंय ते गुणोत्तर 6:7 होईल म्हणून सांगितलंय. आता ते गुणोत्तराचा विचार नंतर करू. आपण ह्या x वरून किमती काढू. लहान भाऊ आज 4x वर्षाचा आहे म्हणजे अजून 10 वर्षांनी तो 4x अधिक 10 एवढं त्याचं वय होईल. त्याच पद्धतीने मोठा भाऊ आज 5x वर्षाचा आहे. 10 वर्षांनी तो 5x अधिक 10 या वयाचा होईल. मग ही वय आहेत म्हणजे ती अजून 10 वर्षानंतरची वय आहेत. मग या दोघांचं गुणोत्तर म्हणजे 6:7 सांगितलंय म्हणजे या दोन संख्यांचं गुणोत्तर त्यांना 6/7 आहे असं म्हणायचं. मग आता इथं थोडक्यात एक प्रकारचं समीकरण झालं, इक्वेशन झालं. हे सॉल्व्ह करत गेलो की आम्हाला x मिळेल. त्याच्यानंतर आपण काय पाहिजे ते पाहूया. त्यासाठी जरा साईडला घेतोय. म्हणजे 4x अधिक 10 आणि 5x अधिक 10 हे जे गुणोत्तर आपल्याला मिळालं ते 6/7 मिळालं. तर हे सोडवायचं म्हणजे 7 हे इकडे गुणिले करूया आणि हा छेद इकडे गुणिले पाठवूया. म्हणजे 7 गुणिले होणार 4x अधिक 10 ला आणि तो जो 6 गुणिले असेल तो 5x अधिक 10 ला. आता हे 7 कंसात दोघांना गुणिले असतं, 6 पण दोघांना गुणिले असतं. म्हणजे 7 न 4 ला गुणलं 7 चौक 28x अधिक 7 10 70. त्याच पद्धतीने 6 न 5 ला गुणलं 6 पंचे 30x अधिक 6 न 10 ला गुणलं 6 10 60 आलं. आता हे सॉल्व्ह करायचं असेल तर 28x आणि 30x जवळ घेऊ. 28xच उजवीकडे पाठवू म्हणजे 30x मधून 28x गेले 2x राहिले आणि 60 डावीकडे पाठवू म्हणजे 70 वजा 60 म्हणजे 10 राहतील. आता 10 बरोबर 2x आला. आता x शोधायचं असेल तर गुणिले 2 आहे तो भागिले पाठवूया म्हणजेच 10 ला 2 न भागल्यावर 5 आला म्हणजे x आम्हाला 5 मिळाला. यातून आम्हाला काय कळालं की x 5 कळालं म्हणजे इथं कोणत्याही किमती टाका. म्हणजेच 5 चौक 20 म्हणजे लहान भाऊ आज 20 वर्षाचा आहे. 5 पुन्हा 5 25 याचा अर्थ मोठा भाऊ आज 25 वर्षाचा आहे. इथून 10 वर्षाच्या पुढे जाऊ शकतो, मागे जाऊ शकतो, काहीही जाऊ शकतो. त्यांनी असा प्रश्न विचारलाय की मोठ्या भावाचं 15 वर्षानंतर वय किती? हे आजचं वय आहे, अजून जरा पुढे जायचं आहे आपल्याला. म्हणजे अजून 15 वर्षांनी काय असेल? जो मोठा भाऊ आज 25 वर्षाचा आहे अजून 15 वर्षांनी 25 अधिक 15 होणार. मग 25 अधिक 15 म्हणजे 40 वर्ष होईल. म्हणजे मोठा भाऊ अजून 15 वर्षानंतर 40 वर्षाचा होईल असा त्याचा अर्थ आहे. सुरुवातीला आपल्याला 2 भावंडांचं आजचं जे गुणोत्तर दिलेलं होतं ते 4:5 होतं. म्हणजे लहान भाऊ 4x वर्षाचा असेल तर मोठा 5x वर्षाचा. अजून 10 वर्षांनी दोघांचं गुणोत्तरच दिलं तर हे गुणोत्तर आपण नंतर बघितलं. अजून 10 वर्षांनी होतं आणखी म्हणून 4x मध्ये पण 10 मिळवले, 5x मध्ये पण 10 मिळवलं. हे दोघांचं 10 वर्षानंतरचं वय मिळालं आणि ते गुणोत्तर 6:7 दिलेलं म्हणून ते एक समीकरण विचारात घेतलं आणि आपण x शोधला. मग x मिळाला की तुम्हाला कुणाचं केव्हाचंही वय मिळू शकतं. त्यानुसार मोठ्या भावाचं आजचं वय 5 गुणिले 5 25 वर्ष मिळालं आणि अजून 15 वर्षांनी पाहिजे म्हणून 25 मध्ये 15 मिळवले जे बेरीज झाली 40 वर्ष. पुढील उदाहरण काय पहा. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय होईल? आपल्याला इथं तिघींच्या मध्ये थोडीशी कंपॅरिझन दिलेली आहे. आता जे गुणोत्तर दिले ते थोडंसं लिहूया. हे एक प्रकारे गुणोत्तरच आहे. म्हणजे काय दिले पहा, मी इथं लिहितोय कसं. जे आपल्याला सगळ्यात लास्ट कंडिशन दिलेली होती ती म्हणजे विजयाचं वय जे आहे ते सुनीताच्या वयाच्या 9/5 पट. म्हणजेच विजयाचं वय हे 9/5 पट आहे. कुणाच्या? तर सुनीताच्या वयाच्या. याचाच अर्थ सुनीताच्या वयाला 9/5 न गुणलं की विजयाचं वय मिळतं.
मग इथं तुम्ही असं करू शकता की हे जे सुनीता इथं गुणिले इकडे गेल्यावर भागिले येणार, याचाच अर्थ असा होतो की विजया छेद सुनीता यांच्या वयाचं जे गुणोत्तर होणार आहे, म्हणजे विजयाचं वय आणि सुनीताचं वय यांच्या वयाचं गुणोत्तर हे 9:5 येणार. याचा अर्थ विजयाचं वय 9x असेल तर सुनीताचं वय 5x असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मी तर काय लिहितोय पहा, म्हणजे जे विजयाचं वय आलं ते 9x वर्ष असेल, तर सुनीताचं जे वय असणार आहे ते म्हणजे 5x वर्ष असणार आहे. तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा करू शकता. म्हणजे काय करायचं पहा, सुनीताचं वय इथं छेदा एवढे x मानायचे, म्हणजे सुनीताचं वय आपण 5x मानायचं, मग तेव्हा विजयाचं जे वय होणार आहे ते 9x होणार आहे, म्हणजेच 5x 9x या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे गुणिले असताना हे इथं 5x मानलं की 5 ला 5 जातो, म्हणजे विजयाचं वय 9x येतं. आता आपल्याला सुरुवातीच्या ज्या कन्सेप्ट दिल्यात त्यानुसार दोन्ही वेळेला संजनाची तुलना केलेली आहे. म्हणजे विजयाची संजनाशी तुलना, सुनीताची संजनाशी तुलना. म्हणजे संजनाचं वय आपण 2 प्रकारे आता शोधू शकतो. समजा आता विजयाच्या वयावरून संजनाचं वय शोधायचं म्हटलं तरी शोधू शकतो, किंवा सुनीताच्या वयावरून शोधायचं म्हटलं तरी शोधू शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आता संजनाचं वय शोधायचं आहे आपल्याला. म्हणजे संजनाचं वय आता कशा पद्धतीने शोधतोय पहा. सुरुवातीला असं सांगितलं की विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. विजया 15 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच संजना 15 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच संजना 9x पेक्षा 15 वर्षांनी लहान, म्हणजे 9x वजा 15 वर्षांची झाली. दुसरी कंडिशन कशी आहे पहा, सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सुनीता 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच संजना 5 वर्षांनी मोठी आहे. मग सुनीता जर 5x वर्षाची असेल तर संजना त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी, म्हणजे 5x अधिक 5 वर्षाची असेल. हे वय संजनाचंच आलं, फक्त आपण ते विजयाच्या वयावरून काढलं. हे वय सुद्धा संजनाचंच आहे, ते आपण सुनीताच्या वयावरून काढलंय. मग ही दोन्ही वय जर एक असतील तर आपण असं म्हणू शकतोय की हे जे 9x वजा 15 असेल किंवा हे जे 5x अधिक 5 आहे, ही दोन्ही वय एकसारखे आहेत, म्हणजे एक प्रकारचं समीकरण मिळालं आपल्याला. मग हे सोडवत गेले की आपल्याला x मिळेल. मग हा 9x तिथंच असू दे, हा 5x जर डावीकडे आला तर वजा होईल, म्हणजेच 9x मधून 5x गेले 4x राहतात, आणि हा वजा 15 जर उजवीकडे गेला तर अधिक होईल, म्हणजे अधिक 15 अधिक 5 म्हणजे तो 20 होईल. आता हा 4 गुणिले तो उजवीकडे पाठवायचा म्हणजे भागिले होईल. याचाच अर्थ 20 ला आपण ज्यावेळी 4 ने भागतो तेव्हा आपलं उत्तर 5 येतं, म्हणजे यावरून आम्हाला x ची किंमत मिळाली. आता एकदा का x मिळालाय तर आपल्याला हवं ते आपण शोधू शकतोय. आम्हाला असं विचारलंय संजनाचे विजयाच्या वयाशी असणारे गुणोत्तर काय. म्हणजे गुणोत्तर काढत असताना आम्हाला संजनाचं वय आणि विजयाचं वय यांच्या वयाचं गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे. आता संजनाचं वय यातलं कुठलंही घेऊ शकतो आपण. 9x वजा 15 घ्या, नाही तर 5x अधिक 5 घ्या. समजा मी संजनाचं वय मी इथं 5x अधिक 5 घेतो, म्हणजेच काय होईल पहा, x ची किंमत आहे 5, म्हणजे 5 5 25, 25 अधिक 5 म्हणजे संजना 30 वर्षांची आहे. आणि विजयाचं वय म्हणजेच 9x, 9x म्हणजे 9 5 45, 9x याचाच अर्थ 45 वर्ष. म्हणजे संजना 30 वर्षांची आणि विजया 45 वर्षांची. यांचं गुणोत्तर जर काढत बसलो आपण तर काय होईल पहा, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, म्हणजे त्याचं अतिसंक्षिप्त रूप दिलं जो रिड्यूस फॉर्म आहे तो 2/3, म्हणजेच याचं गुणोत्तर 2/3, जो पर्याय क्रमांक 1 आहे. लक्षात येते काय केलंय. सुरुवातीला आपल्याला सांगितलं की विजया सुनीताच्या 9/5 पट आहे, म्हणजे तिचं वय. मग सुनीताचं वय आपण 5x मानायचं, विजयाचं 9x, हे तुम्ही सरावाने लगेच करू शकता. मग सुरुवातीला आम्हाला सांगितलेलं होतं की विजया 15 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे संजना 15 वर्षांनी लहान. सुनीता 5 वर्षांनी लहान होती, म्हणजे संजना 5 वर्षांनी मोठी. या पद्धतीने 2 वेगवेगळ्या कंडिशनच्या आधारे आपण संजनाचं वय शोधलं. मग ही दोन्ही वय संजनाचीच आहेत, त्यांची तुलना केली, त्याच्यावरून आपल्याला x मिळाला. आणि एकदा x मिळाला की इथं कोणत्याही किमती x च्या किमती इथं टाकल्या की आपण विजया, सुनीता, संजना यांची वय मिळवू शकतो. त्यानुसार आपण संजना आणि विजया यांच्या वयाचं गुणोत्तर शोधलं. तर अशा प्रकारे हे छानसं उदाहरण होतं. पुढचं उदाहरण काय पहा, 4 संख्या प्रमाणात आहेत, अंत्यपदे 2 व 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे, तर मध्यम पद कोणती. आता मधल्यापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट याचा अर्थ लक्षात घ्या. मधल्यापैकी समजा एक पद x असेल तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3x, म्हणजे x आणि 3x अशी 2 पद आहेत असा त्याचा आपण अर्थ घ्यायचा. आपल्याला जी 4 पदं असतात पहा, जेव्हा क्रमानं आपण 4 संख्या प्रमाणात आहेत असं म्हणतो, त्यापैकी अंत्यपद म्हणजे 2 आणि 54, आणि जी मध्यम पद आहे त्यातलं एक दुसऱ्याच्या तिप्पट आहे, म्हणजे एक x असेल, x आपण समजायचं, मग त्याच्या तिप्पट म्हणजे 3x हे त्याच्यापेक्षा वेगळं असणारं पद असेल. मग जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा आपण काय शिकलोय की अंत्यपदाचा गुणाकार आणि मध्यपदाचा गुणाकार सारखा असतो.
म्हणजेच x आणि 3x जो गुणाकार आहे तो म्हणजेच 2 आणि 54 यांच्या गुणाकार एवढा असेल. x गुणिले x x वर्ग होतो, हा गुणिले 3 आहे तो आपण उजवीकडे पाठवूया कारण आपल्याला x ची किंमत शोधावी लागेल, म्हणून गुणिले 3चा तो भागिले 3 झाला. गुणाकार करत बसण्याची आवश्यकता नाही, तर भाग लावूया. 3 एके 3, 3 एके 3, 2 शिल्लक राहतात, 3 8 24 म्हणजे 18 त्रिक 54. म्हणजेच x वर्गची किंमत मिळाली आम्हाला 2 गुणिले 18 म्हणजे 36. x चा वर्ग 36 आहे, याचाच अर्थ x ची किंमत 6 आली. मग x 6 आहे म्हणजे त्यातलं एक पद 6 असेल. x 6 आलं म्हणजे एक पद 6 आलं आणि दुसरे पद त्याच्या तिप्पट म्हणजे 6च्या तिप्पट 18, म्हणजे मधली पद 6 आणि 18 असतील असं आपण म्हणू शकतो. त्यांनी तेच विचारलेलं आहे. तर मध्यम पदे कोणती, म्हणजे 6 व 18 ही मध्यम पद असतील. हवं तर आपण आता हे क्रॉस चेक करू शकतो. कशा पद्धतीने चेक करू शकतो, अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे मध्यम पदाचा गुणाकार हे आपण शिकलोय. मग अंत्यपद 54 गुणिले 2, 54 ची दुप्पट काढली तर 108 येते. त्याच पद्धतीने मध्यम पदाचा गुणाकार म्हणजे 18 गुणिले 6 जरी तुम्ही केला तर 18 गुणिले 6 108 येतो. 6 8 48, 7 आले 4, 6 के 6 4 10, म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. या पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता. राम व श्याम यांनी आपले भांडवल 2/3 या वर्षाच्या मुदतीत गुंतवले. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3/2 आहे. तर भांडवलाचे गुणोत्तर काय? यासाठी एक सूत्र आहे, ते कसं तयार झालं हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. समजा 2 व्यक्ती आहेत, अ आणि ब या 2 व्यक्ती आहेत. अ ने एका व्यवसायामध्ये 10,000 रुपये गुंतवले, ब ने त्याच व्यवसायामध्ये 20,000 रुपये गुंतवले. समजा अ न ते जी गुंतवणूक आहे ती 4 वर्षासाठी केली. याचाच अर्थ अ न 40,000 रुपये गुंतवले असा त्याचा अर्थ होतो. आणि ब ने जे गुंतवलेले आहेत 20,000 रुपये ते समजा एक 6 वर्षासाठी गुंतवले, किंवा आपण असं म्हणू 3 वर्षासाठी गुंतवले. तर याचा अर्थ असतो 20 त्रिक 60,000 रुपये गुंतवले. म्हणजे काय, अ ची एकूण गुंतवणूक 40,000 रुपये झाली आणि ब ची एकूण गुंतवणूक 60,000 रुपये झाली, असा पण त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजेच आमचे हे जे होतं ते भांडवल होतं, सुरुवातीचं एकूण भांडवल एवढंच गुंतवलेलं आहे. आणि ही जी होती ती आमची मुदत होती. आम्ही भांडवल आणि मुदत यांचा गुणाकार एवढ्यासाठी केला. जर आता यांना नफा द्यायचा असेल तर तो नफा देत असताना या पटीमध्ये द्यायला पाहिजे. म्हणजे 40,000 आणि 60,000 यांचं जे गुणोत्तर येतं, म्हणजे हे सगळ्या शून्या कॅन्सल केल्या तर 4 ला 6 येईल. 4 ला 6 गुणोत्तर म्हणजे 2/3 गुणोत्तर येणार. याचा अर्थ अ ला 2 भाग नफा दिला तर ब ला 3 भाग नफा द्यावा लागेल. म्हणजे त्यांच्या नफ्याचं जे गुणोत्तर आहे ते 2/3 आलं. आता थोडंसं इथं आपण पाहिलं तर काय होतं पहा, जे भांडवलाचं गुणोत्तर आहे, गुणोत्तरामध्ये आपण बोलतोय भांडवलाचं गुणोत्तर 1/2 आहे. म्हणजे यांनी 10,000 रुपये गुंतवले तर यांनी 20,000 रुपये गुंतवले, म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर 1/2 आलं. मुदतीचं गुणोत्तर 4/3 आहे. मग जेव्हा भांडवलाच्या गुणोत्तराचा मुदतीच्या गुणोत्तराशी गुणाकार केला, गुणाकार करताना अंश त्याचा भाग जात असेल आपण लावतोय, बे एके बे, बे दुनी 4, म्हणजे आपलं उत्तर आलं 2/3. याचा अर्थ मिळणारं गुणोत्तर हे नफ्याच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची, भांडवल गुणिले मुदत म्हणत नाही आपण इथं. आपण काय म्हणतोय, भांडवलाचं गुणोत्तर जे आहे त्या गुणोत्तराला आपण जर मुदतीच्या गुणोत्तरानं गुणलं तर आपल्याला नफ्याचं गुणोत्तर मिळतं. भांडवल गुणिले मुदत बरोबर नफा नव्हे, भांडवलाचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर, हे सूत्र तयार होतं. हे सूत्र लक्षात ठेवलं तर मग हे बाकीचं करण्याची आवश्यकता नाहीये. आता आमच्या मूळच्या उदाहरणामध्ये काय सांगितले पहा, भांडवल 2/3 वर्षाच्या मुदतीत गुणवले. वर्षाच्या मुदतीत म्हणजे हे मुदतीचं गुणोत्तर आहे, म्हणजे मुदतीचं गुणोत्तर 2/3 आहे. व त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3/2 आहे, म्हणजे नफ्याचं गुणोत्तर 3/2 आहे. तर विचारलंय भांडवलाचं गुणोत्तर किती? मी म्हणतो भांडवलाचं गुणोत्तर x ला y असेल असं धरून चालूया. म्हणजेच भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर म्हणजे नफ्याचे गुणोत्तर. मग आता आम्हाला जर x y हे गुणोत्तर शोधायचं असेल तर हे 2 3 उजव्या बाजूला पाठवूया. हा ऑलरेडी 3/2 उजव्या बाजूला आहेच. हा 2/3 भागिले होतो, म्हणजेच उलटून गुणिले होतो. 2/3चा गुणाकार व्यस्त पुन्हा 3/2 होणार. आता इथं गुणाकारात अंश छेदाचा भाग जात असेल लावतो, पण तिथं भाग जात नाही. याचा अर्थ अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला. 3 त्रिक 9, बे दुनी 4, म्हणजे xy हे गुणोत्तर 9 ला 4 आलं. xy गुणोत्तर म्हणजेच भांडवलाचं गुणोत्तर मानलंय आपण, म्हणजेच भांडवलाचं गुणोत्तर 9/4, जो पर्याय क्रमांक 2 आहे. या पद्धतीने आपण हे उत्तर सांगू शकतो. हे नेहमी सूत्र लक्षात घ्या, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर. गुणोत्तराचा हा गुणाकार समजायचा. भांडवल गुणिले मुदत बरोबर नफा घ्यायचा नाही,
तसं घेतलं तर 10,000 गुणिले 4 म्हणजे 40,000 नफा झाला असा त्याचा अर्थ होईल. यापुढील उदाहरण काय पहा. अ व ब यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:4 आहे. अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2. जर ब ला 32,000 रुपये पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे. आपल्याला इथं तिघांच्या मध्ये गुणोत्तर आणि तुलना दिलेली आहे. पहा अ ब क, थोडंसं त्यासाठी आपण एकत्र मांडूया. अ ब आणि क या तिघांमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. सुरुवातीला असं सांगितलं की अ आणि ब चं गुणोत्तर जे आहे पगाराचं ते 3:4 आहे. म्हणजे हे 3:4 धरू. याचा अर्थ अ ला 3 रुपये पगार असेल तर ब ला 4 रुपये, म्हणजे याला 3x असेल तर याला 4x असा त्याचा अर्थ असतो. त्याच्या पुढे असं सांगितलं अ व क यांच्या पगाराचं गुणोत्तर 1:2 आहे. अ आणि क त्यासाठी वेगळ्या ओळीत लिहिले आपण. 1:2 म्हणजे अ ला 1 रुपया पगार असेल तर क ला 2 रुपये पगार. या पद्धतीने आपल्याला गुणोत्तर 2 दिलेले आहेत. आणि पुढे असं सांगितलं की ब ला 32,000 रुपये पगार असेल. तो भाग जरा नंतर बघूया. आता नेहमी लक्षात घ्या, असं ज्यावेळी 3 व्यक्तीमध्ये 2 गुणोत्तर देतात तेव्हा कोणती तरी एक व्यक्ती डबल येते. इथं अ व्यक्ती डबल आलेले. इथं हा जो पगार आहे तो इथं 3 पट्टी तिथं 1 पट्टीमध्ये, मग या दोघांच्या पाड्यातली संख्या आपण इथं लिहायची. आता 3 आणि 1 च्या पाड्यातली संख्या 3च येते. आता ॲट अ टाइम कसं पाहायचं पहा. 3चं 3 आहे असं लिहिलं म्हणजे इथं 4चं पण आहे असं 4 होईल. म्हणजे अ चं ब ला गुणोत्तर 3:4. मग आता हे 1:2 म्हणजे 3 किती या पद्धतीने पाहायचं. म्हणजे अ ला आपण 1 च्या ऐवजी 3 पाहिलं म्हणजे तिप्पट केली. मग क ला सुद्धा 2 च्या ऐवजी त्याची तिप्पट करायची म्हणजे 6 पाहायचं. मग ही मांडणी कशासाठी केली. याचा अर्थ असा असतो की अ ला ब ला क ॲट अ टाइम आपण पाहत असताना या पट्टीमध्ये त्यांचा पगार असणार. म्हणजे अ ला 3 रुपये पगार असेल तर ब ला 4 रुपये, क ला 6 रुपये. चेक करूया आपण. यामध्ये अ आणि ब चं गुणोत्तर केलं तर 3:4 येणार, जे बरोबर आहे. अ आणि क चा जर पगार काढला तर 3:6. 3:6 म्हणजेच 1:2. या पद्धतीने म्हणजे ही 3 गुणोत्तर एकत्रितरित्या आपण पहिला आणायची. त्यासाठी जो डबल भाग येतोय त्याच्या पाड्यातली संख्या लिहा आणि त्यानुसार इतर 2 संख्या तुम्ही ठरवून घ्या. मग आता ह्या तिघापैकी एकाचा कोणाचा तरी आपल्याला पगार दिलेला असतो. आम्हाला सांगितले जर ब चा पगार 32,000 असेल तर आता यावरून काय झालं की अ चा पगार 3x रुपये, ब चा पगार 4x रुपये, क चा पगार 6x रुपये. आम्हाला ब चा पगार म्हणजे 4x6 पगार सांगितलेला आहे, 32,000 रुपये आहे. याचाच अर्थ x शोधायचा असेल तर गुणिले 4 तो भागिले होईल. 32,000 ला ज्यावेळी आपण 4 ने भाग लावू तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल 8,000. म्हणजे 8,000 पट करायची. याचा अर्थ मग इथं पण 8,000 पट करणार, इथं पण 8,000 पट करणार. आम्हाला विचारलेलं आहे अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे. आपला जो अ चा पगार आहे तो 3x रुपये पगार आहे आणि क चा जो पगार आहे तो 6x रुपये पगार आहे. मग प्रत्यक्ष पगार करा किंवा याच्या x मध्ये आत्ताच तुलना करा. सुरुवातीला प्रत्यक्ष पगार करूया. x आम्हाला 8,000 मिळाला. याचाच अर्थ अ चा पगार 3 गुणिले 8,000 म्हणजेच 8×3 = 24,000 रुपये हा अ चा पगार असेल. आणि क चा पगार म्हणजे 6x म्हणजे 6 गुणिले 8,000 होईल. म्हणजेच 8×48,000 रुपये हा क चा पगार होईल. म्हणजे या दोघातला जो डिफरन्स आहे 24,000 गुणिले 48 वजा 48,000 या दोघातला जो डिफरन्स आला तो 24,000 रुपये. त्या दोघात फरक आहे म्हणजेच क ला 24,000 रुपये जास्त आहे किंवा अ ला 24,000 रुपये कमी आहे. तुम्ही डायरेक्ट इथून पण करू शकता. या दोघांमधला जो फरक आहे तो 3x रुपयांचा आहे. 3x रुपयांचा फरक याचाच अर्थ 3 गुणिले 8,000 रुपयांचा फरक म्हणजेच 8×24,000 रुपयांचा फरक. म्हणजे अ ला 24,000 रुपये पगार कमी आहे असंही आपण सांगू शकतो. फक्त ते एक सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ते म्हणजे या तिघांचं जे हे एकत्रित गुणोत्तर काढलं 3:4:6 हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे. तो टप्पा जर तुम्हाला शोधता आला तर तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं सोडवू शकता. यापुढील उदाहरण काय पहा. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील 86:14 या प्रमाणात आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 58:42 आहे. दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथील व जस्त यांचे प्रमाण किती. इथं 2 वेगवेगळे गोळे आहेत आणि महत्त्वाचं सांगितलेलं आहे की ते दोन्ही तितक्याच वजनाचे गोळे आहेत. आता इथं आपल्याला 3 प्रकारचे धातू दिलेले आहेत. ते धातू कोणकोणते आहेत. तांबे, कथील आणि जस्त या पद्धतीने हे 3 धातू मिक्स केलेले आहेत. पहिला जो गोळा आहे त्यामध्ये तांबे आणि कथील 86:14 या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तांबे 86 भाग असेल तर कथील 14 भाग आहे. म्हणजे असे एकूण जर विचार केला तर हे 100 भागामध्ये याची विभागणी केलेली आहे. म्हणजे ग्रॅममध्ये बोलायचं झालं तर हे तांबे 86 ग्रॅम असेल तर कथील 14 ग्रॅम असेल. असं एकूण 100 ग्रॅमचा हा गोळा आहे असं आपण धरून चालूया.
दुसरा जो गोळा सांगितला त्यामध्ये तांबे आणि जस्त आहे. 58ला 42, तांबे 58 असेल तर जस्त 42 आहे. पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये जस्त नाही आहे, दुसऱ्यामध्ये कथील दिलेलं नाही आहे. याची बेरीज सुद्धा 100च आहे. हे आपल्याला अधिक माहितीसाठी, हे दोन्ही समान वजनाचे आहेत आणि याची गुणोत्तराचा रेशो त्या पटीमध्ये दिलेला आहे. आम्हाला फायनली असं विचारलेलं आहे की कथील व जस्त यांचं प्रमाण किती. म्हणजे हे कथील आणि हे जस्त याचं प्रमाण विचारलंय. आता पहिल्या धातूच्या गोळ्यामध्ये जस्त नाही, दुसऱ्यामध्ये कथील नाही, म्हणजे हे प्लेन उदाहरण आहे. कारण हे दोन्ही गोळे जरी मिक्स केले, समजा आहे असं ग्रॅममध्ये आपण बोलायचं झालं तर हे दोन्ही गोळे मिक्स केल्यानंतर आपला 200 ग्रॅमचा गोळा तयार होतो. ज्या गोळ्यामध्ये कथील हे 14 ग्रॅमच असेल, जस्त हे 42 ग्रॅमच असेल, कारण ते एकमेकामध्ये नव्हतं, आणि उरलेली जी वाढ झालेली ती तांब्याच्या वजनाची वाढ होईल. म्हणजे एकत्रित आत्ता हा जो गोळा तयार झालेला आहे, ज्यामध्ये तांब्याचं वजन कितीही असू दे, कथील आणि जस्त जेवढं सुरुवातीला होतं तेवढंच आहे. म्हणजे जसं कथील पहिल्या गोळ्यामध्ये 14 ग्रॅम होतं, दुसऱ्या गोळ्यामध्ये जस्त 42 ग्रॅम होतं किंवा त्या पटीमध्ये होतं, तसंच आहे. याचा अर्थ कथील आणि जस्त यांचं जर गुणोत्तर काढायचं असेल तर हे 14ला 42 या पटीमध्येच आपल्याला काढायला हवं. म्हणजे हे साधं उदाहरण आहे, लक्षात घ्या. म्हणजे 14 एके 14, 14 त्रिक 42, म्हणजेच हे गुणोत्तर एकास 3 येईल. म्हणजे कथील आणि जस्त यांचं जे प्रमाण आहे ते पर्याय क्रमांक 1 एकास 3 असेल असं आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण आणि त्यावरील आधारित उदाहरणं पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.